Hello, my dear friends, and welcome back to our channel. So, I hope you all are doing good. आणि एम एच सी ई टीने जे आहे ते 2026चं टेंटेटिव्ह टाईम टेबल शेअर केलेलं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल दॅट मीन्स की तुम्हाला आता तुमचे सी ई टी जे आहे ते जास्तीत जास्त 3 महिन्यांमध्ये होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला अगदी असं स्ट्रॉंग प्रिपरेशन करायचं आहे की तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी. बऱ्याच जणांनी मला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि इंस्टाग्राम डी एम्समध्ये विचारलेलं की एम एच सी ई टीची तयारी कशी करू किंवा जी एल सी कॉलेज मिळवण्यासाठी कशी माझी स्ट्रॅटजी असायला पाहिजे. पूर्वी कसं असायचं की 150 मार्क्ससाठी सी ई टी कंडक्ट केली जायची एल एल बीसाठीची. पण आता तसं नाही आहे. 120 मार्क्ससाठी तुमची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते आणि त्यातूनच जे आहे ते तुमचं जे काही मेरिट आहे ते लागतं. ठीक आहे. सो जर तुम्हाला जी एल सी किंवा आय एल एस कॉलेज पाहिजे तर तुम्हाला डेफिनेटली टॉपचेच मार्क्स असायला हवेत. तुमचा अभ्यास खूप जास्त चांगला असायला हवा. ह्याच्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत मी तुम्हाला सांगते. एक मिनिट. लीगल रिझनिंगचा पहिला विषय असतो, त्याच्यानंतरनं जनरल स्टडीज असतो, त्याच्यानंतरनं लीगल रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड नॉर्मल इंग्लिश. राईट. हे 4 विषय तुमच्याकडे असतात आणि तसंच तुम्हाला एवढा चांगला अभ्यास करायचा आहे की बस. आणि जर याची डिफिकल्टी लेवल बघितली तर ग्रॅज्युएशन लेवलची डिफिकल्टी लेवल आहे असं मला तरी वाटते. कारण की तुम्ही असं अज्युम नका करू की सर्व प्रश्न सोपेच येणार आहे किंवा मला तर इंग्लिश येते, मला तर जी एस येते. तर तसं नका करू. कारण की तिथे इंग्लिश जरी तुम्हाला येत असेल ना, तर प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला तो डेफिनेटली प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे. आता हा जो पहिला विषय आहे की लीगल रिझनिंग, तो बऱ्याच जणांना माहितीच नसतो, कारण की मलाही पूर्वी ऐकण्यात नव्हता. पण हा विषय असा विषय आहे ना, की ज्याच्यामधनं तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात विथ मिनिमम इनपुट. की जी एसचा विषय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही किती जरी इनपुट दिलं तरी तुमचं तेवढा आउटपुट निघणार नाही आहे. इवन इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला काय आउट ऑफ मार्क्स खूप कमी जणांना पडतात इंग्लिशमध्ये. बट लीगल रिझनिंग इज समथिंग विच वेअर यू कॅन स्कोर अ लॉट ऑफ मार्क्स विथ मिनिमम एफर्ट्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, आणखी टॉर्ट्स आहे, कॉन्ट्रॅक्ट्स आहे, आय पी सी आहे, लीगल लँग्वेज आहे. तर त्यातलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण इंडियन कॉन्स्टिट्यूशन करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फंडामेंटल राईट्स, फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड एनी अदर थिंग्स विच आर जस्ट मेजर टॉपिक्स इन्क्लुडेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे खूप ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच करायच्या आहेत. तर अँड वेन इट कम्स टू द सेकंड टॉपिक लाईक कुठला सांगितला मी, जनरल स्टडीज. ठीक आहे. जनरल स्टडीजचं कसं आहे की याच्यामध्ये तुम्ही किती पण इनपुट दिलं ना तेवढं आउटपुट नाही येणार आहे. जर आता तुमचं कॉम्पिटेटिव्हचं बॅकग्राऊंड असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण की मला जनरल स्टडीजमध्ये जे आहे ते आउट ऑफ मार्क्स होते ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, सी ई टीमध्ये. तर त्याच्यामुळे माझा स्कोअर खूप जास्त चांगला आला होता. आणि तुम्हाला जर तसं स्कोअर करायचं असेल ना तर त्याच्यामध्ये सर्व जी एसचे विषय असतात. म्हणजे अगदी करंट अफेअर्स असतं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायर्नमेंट, हे सर्व विषय असतात. जर करंट अफेअर्सबद्दल मी बोलले जनरल स्टडीजच्या, तर तुम्हाला मिनिमम 1 वर्षाचं तरी करावं लागतं आणि त्यातले जे अतिमहत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थितच करावे लागतात. त्याच्यामध्ये काहीच दुसरं अल्टरनेटिव्ह नाही आहे. आणि जर आता आपण जिओग्राफीसारखे विषय वगैरे बघितले, आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात पाहिजे की तुम्ही करताय प्रिपरेशन कुठे, महाराष्ट्र सी ई टीसाठी. तर तुम्हाला महाराष्ट्राचंच जिओग्राफी जास्ती फोकस करायचं आहे. इवन इंडियन जिओग्राफी इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट वेन इट कम्स टू द पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस यू हॅव टू फोकस ऑन महाराष्ट्र जिओग्राफी. राईट. किंवा खनिज वगैरे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. इंडियन जिओग्राफीमध्ये पण जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला अगदी छान व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणखी समाजसुधारकवरती प्रश्न असतो, त्याच्यामुळे समाजसुधारक वगैरे पण तुम्ही व्यवस्थित करून घ्या. असा इंग्लिश हा असा विषय आहे ना की त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागणार आहे सी ई टीसाठी की बस बघायचं कामच नाही. ज्यावेळी आपण बघतोय की सी ई टीचं प्रिपरेशन आपण ज्यावेळी करत असतो तर इंग्लिश डिसायडिंग फॅक्टर ठरतो. आणि इंग्लिशचं त्यांनी असं ठेवलं आहे माहिती आहे का की म्हणजे बघा तुम्ही आता अगदी प्रत्येक जो टॉपिक आहे, टेन्स असू देत, व्हॉईस असू देत, पंक्च्युएशन असू देत, डायरेक्ट इनडायरेक्ट असू देत, फाइंड द एरर्स, पॅराजम्बल्स वगैरे, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी एकदम प्रॉपर ह्याच्यात ठेवल्या आहेत. म्हणजे जवळपास 2-2-2 जे आहेत ते प्रश्न प्रत्येक टॉपिकवरचे ते विचारतात. म्हणजे एकदम बॅलन्स्ड पेपर असतो. आपल्याला जरी कधी बघायला सोपं वाटलं ना तर तो पेपर सोपा नाही आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये ना पॅसेज बेस्ड क्वेश्चन्स पण असतात आणि ते पॅसेज डेफिनेटली सोपे नसतात.
म्हणजे तुमचं जर खूप चांगली प्रॅक्टिस झाली असेल ना, तरीसुद्धा तुम्हाला असा वेळ लागतो ते पॅसेज सॉल्व्ह करायला. तर त्याच्यामुळे व्यवस्थित बघून हे करा. सिली मिस्टेक्स अजिबात करू नका. कारण की पॅराजंबल्स सॉल्व्ह करताना जे आहे ते आधी आपल्याला पॅराग्राफ वगैरे माहिती पाहिजे. आता रिझनिंग आहे, तर रिझनिंगमध्ये जास्तीत जास्त जे आहे ते आपलं म्हणजे थोडक्यात तुम्ही समजू शकता की बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती ते जास्तीत जास्त विचारले जातात. त्याच्यामुळे तुमची बुद्धिमत्ता चांगली करून घ्या. आणि असं म्हणतायत की गणितवरचे पण 8 प्रश्न येणार आहेत. पण मला नाही वाटत की एवढी तुम्हाला तिथे मरमर करायची गरज आहे. जर येतच नसेल तर त्या विषय सोडून आणि बाकी विषयांवरती तुम्ही फोकस करू शकताय. ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्हाला कुठून स्कोअर मिळणार आहे, ते आहेत विषय लीगल लँग्वेज. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही मरमर केली तर मिळतील तुम्हाला मार्क्स. GSचा बऱ्यापैकीचा चांगला अभ्यास असेल तर तिथेही मिळतील. आणि रिझनिंग सोपं असतं. रिझनिंग एवढं काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग आता बुक लिस्ट. ठीक आहे. तर आता बुक्स जर तुम्हाला GSचं बद्दल मी बोलले, तर त्याच्यासाठी तुम्ही लुसेंट GK वापरू शकता आणि करंट अफेअर्ससाठी कुठलंही असं एखादं पर्टिक्युलर मॅगझीन तुम्ही वापरू शकताय. आणि काय म्हणतात त्याला, लीगल लँग्वेजसाठी कॉन्स्टिट्यूशनसाठी तुम्ही लक्ष्मीकांत वाचू शकता. आणि बाकीच्या गोष्टींसाठी आहे ना, मी तर तुम्हाला रेफर करेन की तुम्ही कुठलं पुस्तक वापरू नका. कारण की खूप जास्त तुमचा लेंथी सिलेबस होईल. तेवढा वेळ पण नाही आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला तितके वाचण्याची काही गरज पण नाही आहे. त्याच्यामुळे आता जे IPC वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करून वाचू शकताय कुठून पण, किंवा ChatGPTवरनं वगैरे तुम्ही सर्च वगैरे करून ते प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्यातलं तुम्हाला IPC व्यवस्थित करायचं आहे, टॉर्ट्स वगैरे व्यवस्थित करायचे आहे, त्यांच्यावरती 2-3 प्रश्न असतातच. आता लीगल लँग्वेजसाठी जे आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे की सारे क्लासेस आहेत ऑनलाईन YouTubeवरती, तर ते तुम्ही रेफर करू शकताय की त्याच्यावरती तुम्ही काय म्हणतात त्याला, लेक्चर जर बघितले तर तुमचं लीगल लँग्वेज जे आहे ते तिथून तुमचा विषय कव्हर होईल. अशा पद्धतीने तुम्ही लीगल लँग्वेजमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकता. GSमध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे असतील ना, तर आय थिंक लुसेंट GK तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. कारण लुसेंट GKमध्ये ना सर्व जनरल स्टडीजचे विषय एकदम छान कव्हर केलेले आहेत आणि त्यातनं तुम्हाला जे आहे ते चांगले मार्क्स मिळू शकतील. आणि करंट अफेअर्ससाठी जे आहे ते तुम्ही एखादं मॅगझिन वगैरे रेफर करू शकता. बट यू हॅव टू कम्प्लीट अराउंड 1.5 years करंट अफेअर्स फॉर दिस एक्झामिनेशन. आणि त्यानंतरनं रिझनिंगचे आहे ते रिझनिंगचे वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स मिळतात. आणि जर तुम्हाला ते करायचे नसतील तर तुम्ही ऑनलाईन जे आहे ते त्याचे लेक्चर सिलेबस वाईज बघू शकताय. आणि इंग्लिशची तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागते. इंग्लिशमध्ये काही शॉर्टकट नाही आहे. तर तुम्ही कंटिन्यू जर इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहिला तर तुम्हाला त्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. या सर्व गोष्टींबरोबरच मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या असतात कुठल्या एक्झामसाठी. मॉक टेस्टमधनं काय होतं की तुम्हाला कळतं की तुमचे कुठले विषय स्ट्रॉंग आहेत, कुठले विषय स्ट्रॉंग नाही आहेत. तर मग जेणेकरून तुम्ही जे आहे ते त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. आणि जर समजा तुमचा एखादा विषय अगदी स्ट्रॉंग आहे तर त्याला तेवढा वेळ नाही द्यायचा. मग तोच वेळ तुम्ही दुसऱ्या विषयाला देऊन जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. आय थिंक दिस कॅन बी द बेटर स्ट्रॅटजी. आणि याच स्ट्रॅटजीबरोबर मी अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते, ज्यावेळी एक्झाम 1 महिन्यावरती आलेली असते तर त्यावेळी अड्डा 24/7चे लेक्चर्स तुम्ही कंटिन्यू करा. कारण की त्यातनं जे आहे ते तुमची रिव्हिजन पण चांगली होते आणि तुमचे मार्क्स छान मिळण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त वाढते. त्याच्यामुळे ते पण करून घ्या तुम्ही. ओके. तर ठीक आहे. बऱ्याच जणांचे जे आहेत ते ड्रीम कॉलेजेस म्हणजे MSCETमधनं जे टॉपचं कॉलेज आहे तर ते गव्हर्मेंट लॉ कॉलेज मुंबई म्हणजेच GLC आहे. त्यानंतरनं ILS पुणे, त्यानंतरनं सिद्धार्थ लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज वगैरे वगैरे जे वेगवेगळे लॉ कॉलेजेस आहेत तर ते तुम्ही प्रेफर करू शकता. प्रायव्हेटमध्ये जर बोलले मी तर सिंहगड वगैरे, फर्ग्युसन कॉलेज वगैरे हे सर्व आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पूर्णपणे गव्हर्मेंट कॉलेज आहे, ते म्हणजे GLC मुंबई. अदरवाईज बरेच कॉलेज जे आहेत ते गव्हर्मेंट एडेड आहेत आणि बरेच कॉलेजेस जे आहेत ते प्रायव्हेट आहेत. सो मोस्ट ऑफ द टाइम स्टुडंट्स प्रेफर GLC अँड मॅक्स टू मॅक ILS. So this strategy and video is going to be helpful for you. And if you have some queries, then you can ask me in the comment section or in the Instagram DMs. So thank you so much for watching this video, and happy new year in advance, and bye bye.